काहून आज जा लागते ना, पोराच्या घरी जा लागते ना घरदार पाहासाठी. मग झाली नाही का तयारी, झालीच नाही का तुमची अजून? तो याचाच आहे हो अजून घरी. आम्ही तर कधीच बसलो तयाऱ्या करून. तो याचाच आहे तर मग काय करावं आता? लाव बरं त्याला फोन. माधुरी लाव फोन, लाव, ये म्हणा लवकर लवकर म्हणा. मग काय तिकडे दिवस बुडल्या चालता का म्हणा. चला म्हणा लवकर लवकर. बाबा त्याचा फोन आला होता, येतो म्हणे मी 10 मिनिटात म्हणे. तुम्ही तयाऱ्या करून राहा म्हणे आणि येतो म्हणे मी. बस गाडीत बसा ना निघा म्हणे. मग आई मी बी येऊ का हो तुमच्यासोबत? मी येतो ना. तुला काय लिहा लागते? पोराच्या घरी पोरगी जात असते का घरदार पाहासाठी? आणि त्या पाहिलंच काय सारं तर तुझ्याच मनानं चालू आहे. आणि तरी आता याने नाश्ताच काय अजून? काहून रे बाई एवढा उशीर लावला रे? तुला माहित आहे ना जा लागते, जा लागते माहित असल्यावरही एवढा उशीर लावला त्या लवकर नाही आलं. बाबा लय गिरेक होते आज दुकानात, काय करू मग? गिरेक सोडून येऊन जाऊ काय? होते ना आता जाणार, पुरा दिवसचा दिवस तर पडलाय. बरं आता गोष्टीच करत बसाल का? चला नाही आता. जाय रे बा, आण पटकन गाडी आहे आणि चल लवकर लवकर. तिकडे लवकर येणं झालं पाहिजे, पहिले थंडीचे दिवस आहे. पहिली थंडी भरून येते मग. झालं का नाश्ता पाणी केला काय मग? नाश्ता पाणी केला असं चला निघा मग. गाडीला काय किती वेळ लागते? आता फोन लावतो त्याला आणि करा तुम्ही वावर घाला गेला, चपला गिपला घाला निघा बाहेर. आई इले घेऊन राहील का रुपालीले? इथं तर काही काम नाही आहे तिथं. हटरे तिला घ्या लागते. तिचं कोणतं काम आहे तिथं? पायनीच आहे तिचं घर. रोजची जाते तिथं. तिथं ती नसतं तिथं उकीर पाडला जाऊन. आणि आता काय म्हणते तिला देतं काय तिथं अजून? आता असं काय बोलायला लागते फालतू फालतू, काही बोलायची गरजच नाही आहे ना. जुळलं ना आता पोरीचं लग्न, तिथंच जुळलं तिच्या मनासारखं. होकार दिला सारं झालं ना, आता फालतूचं बोलून काही अर्थ आहे काय? बाबा तशी सवय पडून गेली आईला बोलायची. कोणाला अशीच बोलते. असंच त्या ते गंगा काकू नाही काय, गंगा काकू सोबत भिनसून घेतलं त्या दिवशी अन भांडण करून घेतलं. फालतूचं काहीच काही बोलत राहते आई बी. आले काय या रुपालीला आणलं दादा? रुपालीला आणायला पाहिजे होतं. नाही रुपालीला म्हटलं आता काय आणावं म्हटलं, आपण पाहून घ्या म्हटलं. आता रुपालीनं पाहिलंच आहे का नाही घरदार? म्हटलं आता रुपालीला याच लागते इथं. नाही आई बाबा विचारून ना मग रुपालीला कोण नाही आणलं बा म्हणून म्हणतो. बरं ठीक आहे, येईन मग ते कधी. या मग तुम्ही अंदर या ना दादा. या काकाजी या घरात या. कोण आई बाबा घरी नाही आहे काय? आहे ना दादा घरीच आहे. येते ना बाबा आता. बसा ना तुम्ही, बसा बसा वहिनी. आई बसा ना. बाबा दादा बसा ना तुम्ही आता. बसून घ्या तुम्ही. येते आई बाबा. बाबा बसा ना, उभेच राहता का आता? अरे हो ना बसतो ना, तुम्ही बसा. अरे उशीर झाला का भाऊ? मला आले बाहेर गेलो होतो बा मी जरासं. तुम्ही आताच आले ना का वेळ झाला? नाही आता असं चालू काही हे नाही, बसा ना. या या राम राम. काही तकलीफ गिफ्ट झाली का बा याची? हा नाही बाई, तकलीफ गिफ्ट नाही झाली आम्हाला. मस्त आलो आम्ही, आरामात आलो बिलकुल. बसा ना तुम्ही. तुम्ही काऊन उभे आहे दोघे जण? भाऊ बसा ना बाई. अरे रुपेश, नाश्ता गिश्ता नाही सांगितलं का रे बाबू? नाश्ता सांगून दे ना. आता एवढ्या जणीसाठी घरी नाश्ता होते काय? बोलून घे बाहेरून. आई सांगितला येते नाश्ता गिश्ता. बसा तुम्ही दोघे जण, काही टेन्शन नका घेऊ बाकीच्या गोष्टीचं. तोपर्यंत घरगीर पाहून घेतात ते. हो तेच म्हटलं बा. म्हटलं नाश्ता गिश्ता आणि जेवणा घेवणाची हे लावतो ना मग. नाही बाई, जेवण घेऊन नाही करत आम्ही. नाश्ता पाणी जेवण घेऊन करून आलोय आम्ही. आता नाश्ताही करू नका ना जेवणही करू नका. फक्त करायचं असेल तर 1 कप चहा करा आणि बस आम्ही घरगीर पाहतो आणि निघतो मग लवकर लवकर. अरे माधुरी काय म्हणतो? काय बोलून राहिले सांगा ना. अरे मी काय म्हणतो, आई आणि तू जाय आणि घर पाहून येऊन जा. नाही दादा सगळेच जण पाहा ना. वहिनी नाहीच काय नाही, तुम्ही पाहा ना. सगळे जण पाहून घ्या आपलं घर. रुपालीनं पाहिलंच आहे म्हणा. आता तुम्ही पाहून घ्या. घर पाहायला आले ना मग अर्धेच कसे पाहता. सगळेच जण पहा. काय गरज आहे घर पाहायची? पोरीला तर राहिनंच आहे ना शेवटी इथं. आणि पोरीनं घर पाहिलंय. आपल्याला काय पोरगं पसंत आलं घराचं काय करावं लागते? आता कसं आहे म्हणून राहिलो बा. आता पाहून घ्या. आता बाया आता आलोच आहे आपण, तर काही ना काही हे ठेवायला लागते बा मान. म्हणून मग जा म्हटलं, पाहून घ्या म्हटलं. आई चला ना मग आपण घर पाहून येऊन जाऊ ना. अजून गडबड करून मग जायच्या वेळेस पटापट जाऊन पाहून येऊन जाऊ कसं आहे काय आहे तर नाही का? हा बाई असं आहे घर आपलं. कसं वाटलं तुम्हाला? पोरगी तर येऊन गेली बा. पोरीनं पाहिलं तुमच्या घरगीर, पसंत आलं तिला सगळं. आणि आम्हालाही तुमची पोरगी लय पसंत आली बापा. साजरी आहे तुमची पोरगी. हो बा, घराचं काय करावं लागते बाई. घरापेक्षा घरातले लोक चांगले पाहिजे. लोक जर चांगले भेटले कधी पोरीले तर झालं मग. तिचं मग टेन्शनच दूर होऊन जाते आणि माय बापाचंही टेन्शन दूर होऊन जाते. चल बा, आपल्या पोरीले घरदार लोक सगळे चांगले भेटले असं वाटते. नाही बाई, माझ्या घरी काही टेन्शन नाही तुमच्या पोरीले. तुम्ही अशा काळजी करूच नका पोरीची. तुमची पोरगी माझ्या पोरीपेक्षा काही वाटली नाही गेली आहे. मला काही पोरगी आहे नाही, एकुलता एक पोरगच आहे. मस्त थेस माई पोरगी थेस माई सून. मी सगळं सांभाळून घेतो. तिला मी पहिलेच सांगून ठेवलं. खरंच काकू नशीब काढलं पण बा आमच्या ननद बाईनं काही असं. मस्त वाटून राहिलं आम्हाला. घरदार सगळं लोक चांगले भेटले. तुम्ही लोक चांगले आहे ना, त्याच्यातच सगळं आलं आता. पहा बा, तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर पाहून घ्या. पहा घर मस्त आहे आणि आमचं तर काही टेन्शन नाही. आणि आम्ही तर तसं काय म्हणते, जरासं बाहेर जरासं घरी असं फिरतच राहतो. असं काही आम्ही नुसतं घरीच राहत नाही. सुनीले पोराले आमचा काही तरच नाहीये. तुम्ही नाही तर तुमच्या पोरीले लग्न झाल्यावरही विचारून घे जा. नाही बाई, आता घरचे लोक तर राहीनच ना. सासू सासरे काय लग्न झालं तर घर सोडून चालले जातील काय? असं किसं नसते. पण फक्त सांभाळून घ्या लागते बाई एकामेकाले. बाकी दुसरं काय पाहिजे? आपण काही म्हणत नाही. आता ही आमची सून आहे.
आमच्या सुनीला आम्ही सांभाळून घेतो, ते आम्हाला सांभाळून घेते, झालं. अजून काय पाहिजे आपल्याला? हो बाई, बरोबर आहे तुमचं. खरंच असेच लोक भेटले पाहिजे समजदार. म्हणजे कसं आहे, दोन्ही परिवार जर चांगले असले का नाही, मस्त निपते एकमेकाचं. तुम्ही आम्हाला ना आम्ही तुम्हाला, आम्हालाच कोण आहे बाबा तुमच्याशिवाय. आणि तशी आम्हाला सून चांगली पाहिजे होती. मी माझ्या पोराला पहिलेच म्हणू, तू या मनानं पाय, नाही तर आम्ही पाहतो. कशी पाय, कुठची पाय, पण फक्त पोरगी चांगली पाहिजे बापा. त्याची सगळं निघून घेतलं पाहिजे. बस एवढंच म्हणणं होतं आपलं. हो बाई, बरोबर आहे तुमचं खरंच. अमाय गंगाबाई, कुठं चालली हो तू? तुला नेलं काय शांताबाई ना? बापा बापा, अशाच काय हो सोबतीने? कुठं नेलो मला ते? आणि माझ्यासोबत बोलत नाही ना ते, तुला माहित आहे ना तिचं नाही पटत नाही म्हणून. मग कायले सांगून राहिली मला तिच्या गोष्टी तू? काय हो गंगाबाई, फालतू बिनसून घेतलं त्या तिच्यासोबत. अहो आता ते मस्त काय म्हणते तर पोराचं घरदार पाहायला गेली ना आज. तुला नेलं नसतं काय तिनं आता? पहिले तर सगळ्या ठिकाणी नेते तुले. थोडंसं काही काम असलं तर घेऊन जाय, चालव गंगा करून. आणि आता नेत नाही ना ती तुले, त्या भांडण करून घेतलं तिच्यासोबत. तर मला काही गरज नाही की तिच्यासोबत जायची, गेलीच पाहिजे म्हणून. पाहिलं असं तिनं, नाही तर कोणतं उजागरीनं लग्न केलं तिच्या पोरीनं, स्वतः तर करून राहिली तिच्या हातानं. मग मला नाही पटत असं. मी माझ्या पोरीसाठी माझ्या मनानं पण चांगलं. मग कायले तिच्या घरचे पाहुणे नेलते होते, तिच्या पोरीला पाहायला आलेले पाहुणे बैलावून फुसलावून नेले होते त्या घरी. आणि आता म्हणतं का मला तिचं काहीच का चालत नाही, काहीच पाहिजे नाही. काही बोलतं बा गंगाबाई तू. कुठे गेली मग शांताबाई आज? पोराचं घरदार पाहायला गेली काय? नाही, त्याच ज्याच्यासोबत तिची पोरगी चालली ते त्याच्यासोबत त्याचंच घर पाहायला गेली. बरीच आहे बाबा शांताबाई, तिला भल्ला पटून राहिला आता, नाही तर पटे नाही तिला लोकांचं काही. सारेलेच पटत असते हो गंगाबाई, काही म्हणून फायदा नाहीये या गोष्टी. आता तिच्या पोरीनं केलं म्हणून तिचं पट्टे म्हणतं. उद्या जर त्या पोरीनं केलं का नाही, तर तूही सारं पटून घेशील म्हटलं. सगळेच असंच राहते, काही कोणाला बोलून म्हणून फायदा नसते. मी नाही करत अशी, माझ्या कुंडीवर अशी हे करणं. हा म्हणजे माझ्या पोरीनं केलं ना मी करून देईन. मी नाही करून देत. माझ्या पोरीनं मला मनाची हिंमत नाही म्हटलं. माझ्या पोरीची आई मला असं करायचं आहे म्हणून. तिच्या पोरीनं तरी म्हणून दाखवलं मला ह्याच पोरासोबत लग्न करायचं आहे. माझ्या पोरीची हिंमतच नाहीये. आणि माझी पोरगी तिच्या पोरीवाली हाय नाही म्हटलं. चांगली आहे माझी पोरगी. हो माहित आहे, जगाला सारं दिसत असते बाई, आणि घरातल्याच लोकांना दिसत नसते काही. तुला वाटते आता माहित पडते बाबा कसं आहे आणि कसं नाही. तर चांगलीच राहतो पोरगी, चांगलं भेटो म्हणजे झालं बाबा. हा जाय, जास्त गोष्टी नको सांगू इथं. हा लय माहितच आहे, लयच पाहिलं आहे त्यात, स्वतःच पाय पहिले. अशी आहे तू, काही बोलायला जाऊ का नाही तुले, अंगावर धावल्यावानीच करतोस गंगाबाई तू. हा आता तुला सरक्यानं सांगून राहिली मी, शांताबाई गेली म्हणून घरदार पाहिले पोराचं. तर काय झालं गेली तर? मी म्हटलं का तुला मला सांगायला ये म्हणून, का त्या घरी आली तुम्ही म्हणाले चालले इथं सांगायला फालतूच्या गोष्टी सांगत राहता मला. आता नाही सांगत मी, आता याच्यानंतर तुला सांगणार बी नाही कोणत्या गोष्टी. जा, जास्तीचे कामं नको करत जाऊ. इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे गोष्टी नको करत जाऊ. आणि मला तर बिलकुल नको सांगत जाऊ त्या शांताबाईच्या काही गोष्टी. पाहत जा मग असे व्हिडिओ रोजचे. आणि आपले व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जा. चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आम्हाला. चला मग भेटू आपण उद्या. तोपर्यंत गंगा